श्री गणेशाची आराधना पूर्ण झाली की त्याला पाण्यात विसर्जित केले जाते, जे जीवन, जन्म आणि मृत्यूच्या चक्राचे प्रतीक आहे. विसर्जन हा संदेश देते की या जगातील प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे आणि परमात्म्याला विलीन होण्याचा संदेश आपण समजून घेतला पाहिजे. सध्या देशभरात गणेश चतुर्थी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आजूबाजूला आणि घरांमध्ये गणपतीच्या मूर्त्या ठेवण्यात आल्या आहेत. गणेश मूर्तीच्या विसर्जनाने उत्सवाची सांगता होते. पण विसर्जनाची ही परंपरा कशी सुरू झाली ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गणपती विसर्जनाची परंपरा सर्वप्रथम महाराष्ट्रात सुरू झाली. हे प्रामुख्याने धार्मिक श्रद्धा आणि लोकपरंपरा यांचे मिश्रण करते. भगवान गणेशाची अडथळे दूर करणारा म्हणून पूजा केली जाते आणि विसर्जनाद्वारे भगवान सर्व अडथळे दूर करतात आणि नंतर आपल्या देवी निवासस्थानाकडे परत येतात असा संदेश दिला जातो. या व्यतिरिक्त असे म्हटले जाते की लोकमान्य टिळकांनी 1893 सार्वजनिकपणे गणेश उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीयांमध्ये जनजागृती केली. तेव्हापासून दरवर्षी गणेश उत्सवानंतर मूर्तीचे विसर्जन करून ही परंपरा सुरू झाली. धार्मिक दृष्टिकोनातून असेही मानले जाते की भगवान गणेश थोड्या वेळाने पृथ्वीवर येतो आणि त्यानंतर स्वर्गीय निवासस्थानी परत जातो. छोट्या गणेश मूर्तीचे विसर्जन करणे आवश्यक आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो. या संदर्भात एक ज्योतिषाने स्पष्ट केले की धार्मिक दृष्टिकोनातून मूर्तीची स्थापना विशिष्ट कालावधीसाठी केली जाते. योग्य विधींनी तिचे विसर्जन करणे आवश्यक आहे. मूर्तीची प्रतिष्ठापना धार्मिक रीतीने केली असेल तर तिचे विसर्जन निर्धारित वेळेनंतर करावे. असे केले नाही तर धार्मिक श्रद्धेनुसार ते दोष मानले जाऊ शकते. तथापि विधिवत प्रतिष्ठापना किंवा विसर्जन न करता केवळ सजावट किंवा पूजेसाठी मूर्ती ठेवणे धार्मिक दोष मानले जात नाही. भगवान गणेशाच्या मूर्ती विसर्जनाचे महत्त्व असे आहे की एकदा श्री गणेशाची आराधना पूर्ण झाली की त्याला पाण्यात विसर्जित केले जाते, जे जीवन, जन्म आणि मृत्यूच्या चक्राचे प्रतीक आहे. विसर्जन हा संदेश देते की या जगातील प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे आणि परमात्म्याला विलीन होण्याचा संदेश आपण समजून घेतला पाहिजे.